भगवंत किती चांगला आहे. आपण दुसऱ्याच्या पोरांसाठी जगतोय आणि दुसरी बातमी इथेच भेटते. समाजातलं हे एक व्यक्ती भेटली आणि त्यावेळेस पासून कुठलीही अडचण आली मनापासून आम्ही त्यांच्याबद्दल सारखं मत असतो. कुठल्या विषयात आईवर नितांत प्रेम करणारे व्यक्ती मी पाहिले. आई वडील सगळ्या ह्यांच्यावर विशेषतः मी आईचं मला माहिती आहे त्या काळातल्या सगळ्या प्रसंगात त्यांच्यावर गेले. मुलांवर असेल सगळ्या घरातल्या सगळ्या टीमवर असेल म्हणजे हे सगळं करताना आपल्या समाजाची सुद्धा कितीतरी प्रगती होईल असा मनोमन असणारा माणूस आणि खरा नामदेव देवाजवळ का म्हणेल कारण देवाला वाटत असेल की आपल्याची लोक मोठी व्हावी आणि ते नुसती मोठी होऊन तिथंच नाही ती दुसऱ्याला दाखवताना त्यांच्यात अजून त्यांनी बघितलं नाही त्या लोकांना कळावं देवा असं सत्य होत आहे. अशी सगळी माणसं ह्या प्रांतसाहेबांच्या इतर सगळ्या कार्यालयात येतात. ही उद्या सगळी पिढी या ठिकाणी येऊन काम करता आली पाहिजे अशी दुर्दम इच्छाशक्ती असणारे आमचे नामदेव गोष्टी मित्र हे असे उपक्रम घडवत आहेत. आपला संस्थेचं बरोबर शेवराई संस्थेतर्फे हे सगळं बक्षीस वितरण केलं जात असेल आणि त्याला सगळे तुम्ही सगळे मान्यवर हजर होता. आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि आता पुण्यासाठी रजा घेतो. धन्यवाद. आता काय करतोय? आता मी SY BA BCom BA करतोय. MPSC करायचं. आणखी मागं कोण आहे? पुणेला वाडिया कॉलेजला कुठे? पुणे वाडिया कॉलेजला M.Com ला आहे. हो व्हेरी गुड. आणखी VP कॉलेजला 12वीला सायन्सला आहे कॉमर्सला आहे? अच्छा आता 12वी कॉमर्स झालं. बरं B.Com झालं. B.Com झालं नाही D.Farm झालं. आता काय करतोय? आता सध्या घरीच जॉब शोधतोय. B.Farmला ऍडमिशन मिळतं आणि D.Farm टू B.Farm हो मग डिग्री नाही करायची? करणार ना. त्याची कितीला आहे? बरं 6वीला आहे. बरं 8वीला आहे. तुझे झाले घरात तुमच्यापेक्षा जास्त कोणी शिकले? हा नाही आई वडिलांपैकी कोण? कोणाच्या नाही. आई वडील पण शाळेत गेले का? त्या दिवशी नामदेवशी बोलताना तेच झालं की माझे आजोबा शिकले नव्हते. माझ्या वडिलांना त्यांनी शिकवलं. वडिलांमुळे आम्ही शिकलो. अधिकारी मान्य वैभवजी नारोडकर साहेब आणि बारामतीचे लाडके तहसीलदार मान्य शिंदे साहेब सर्वच अधिकारी आतमध्ये बसलेले माझे आदर्श बंधू हनुमान पाटील साहेब आणि पोलीस उपविभागीय मान्य राठोड साहेब. आपण हा कार्यक्रम गेल्या महिन्यापासून आज उद्या चालू आहे आणि एक छोटासा उपक्रम असा सुंदर बघायला मिळेल असं वाटलं नव्हतं. आमच्या सुरुवातीला चाललं होतं की मुलांना आणायचं आणि ओळख पर्यंत आपण पालामधलं जीवन आणि पंख्याखालचं जीवन याच्यात काय फरक असतो. आपण शिक्षण शिकतो, आपल्या आईवडिलांचं स्वप्न अधुरं असतात, विचार अधुरे असतात आणि कमी वयामध्ये लग्न करून टाकणं ते कुठेतरी न होता बारामती विभागातील जे शिकलेले तरुण आहेत एक महाराष्ट्रामध्ये एक नवीन उपक्रम आपण घ्यायचा अशी संकल्पना. प्रथमतः साहेबांचं धन्यवाद करेन आमच्या सर्व आदिवासी बांधवांच्या वतीनं. कारण की एका क्षणात त्यांनी होकार दिला की आपण अशा चांगल्या कार्यक्रमाला मी कधीही तयार आहे. तो दिवस ठरत नव्हता. आजचा दिवस एवढा चांगला आहे की महसूल दिन बी आहे
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना आपलं सर्वस्व देशासाठी वाहून घेतलं, ज्यांना आपलं सर्वस्व समाजासाठी वाहून घेतलं, जे फक्त 1.5 दिवसाचे शिक्षण घेतलेले, ज्यांनी 1.5 दिवसाचं शिक्षण घेतलं, असे थोर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आणि अशा सुंदर दिवशी आजचा हा उपक्रम म्हणजे मुलं गरिबीतून कशा स्वरूपात शिकले आणि त्याच्यातून त्याची पुढची वाटचाल कशी असावी, त्यांना प्रेरणा कशा स्वरूपात मिळाली, शासकीय अधिकारी कशा स्वरूपात काम करतात, ते काय काम करतात, त्याचं प्रत्येक विभागाच्या त्या अधिकाऱ्यांनी त्यांना मार्गदर्शन करावं, 5-5 मिनिटांचं त्यांनी मार्गदर्शन त्यांना करावं, अशा स्वरूपाचा एक चांगला विषय आपण या ठिकाणी घेतला. त्याचबरोबर त्यांना महसूल विभागाच्या एक त्यांच्या हस्ते साहेबांच्या हस्ते त्यांना दप्तर आणि पुढच्या विषयातच एक चांगल्या रीतीनं तुमचं शिक्षण व्हावं, अशा स्वरूपाचे हे विचार होते. या विषयातून मी जास्त काही बोललो नाही, बोलण्याचं खूप आहे. गरिबीतून शिक्षण घेणं, त्याच्यातून पुढे येणं आणि साहेब चांगलं शिक्षण होत आहे. दुःख असं आहे की मुलं ग्रॅज्युएशन होत आहेत, चांगल्या रीतीने शिक्षण घ्यायला लागले, चांगल्या विचारानं चांगल्या प्रयत्नानं भरतीला प्रयत्न करायला लागले, परंतु ते कुठे पडतात आणि ते 1दा-2दा गेले की नर्वस होऊन माघारी आले की मग पटकीने आपलं लग्न करून घेणं, 2-3 लाख रुपये हुंड्याला देणं, हुंडा करून घेऊन आपल्याला प्रपंचाला लागणं, कुणाची इतर साल धरणं. मग असं वाटायला लागलं गेले 27 वर्ष आपण जे काम करत आहे, समाजाला लागलेला डाग तो पुसून काढण्याचा एक प्रयत्न करत होतो. काम करता करता एवढं काम आतमध्ये वाढत गेलं की आपण 1 नाही 2 नाही साहेब, आज 90,000 कुटुंबाला महाराष्ट्रातील गुन्हेगारी जीवनातून मुक्त करण्यात आपल्या देश आलं. ज्यांना पोलिसांनी चोर दरोडेखोर म्हणून सिद्ध केलं होतं, त्यांना आपण माणूस म्हणून सिद्ध करण्यात मला यश आलं. महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणं आपण घरकुलं त्यांना देण्यात यश आले, गावव्यवस्थेमध्ये स्थिर करण्यात यश आलं. त्यापैकी आपलं मला वाटतं मागच्या महिन्यातच एक चांगलं उदाहरण साहेबांच्या अगदी त्यांच्या प्रयत्नाला यश आलं आणि या ठिकाणं 4 कुटुंबाला स्थिर करण्यात त्यांना जागा मिळाली राहण्याकरता. अशी विविध कामं करताना आनंद वाटतो, परंतु नवीन अधिकारी आल्यानंतर थोडी फडफड होते. नवीन अधिकाऱ्यांची आणि आमची ओळख पडेपर्यंत त्या ठिकाणी जे अडचणी असतात त्या अडचणी मूळ म्हणजे खालच्या ग्राउंड लेवलला असतात. ग्रामसेवक, तलाठी भाऊसाहेब आणि पोलीस अंमलदार हे जे काही बीट अंमलदार आहेत, तर तिघांच्यावर खरा देशाचं कारभार चालतं असं मला वाटतं. कारण ह्या तिघांनी जर सुरळीतरित्या म्हणजे चांगल्या विषयातून जर काम केलं, गरिबांना पीडित कुटुंबाला त्यांच्या ऑफिसमध्ये घेतलं, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि त्यांना लागणारे कागदपत्र जर पुरवले तर वेळेवर हे सुद्धा लोक चांगल्या रीतीने येतील, अशा स्वरूपानं अगदी वाटचाल होईल त्यांची आणि पुढं त्यांची चांगल्या रीतीनं दिशा जाऊ. स्वप्न एवढंच आहे की ज्या बारामतीमध्ये आपण कामाची सुरुवात केली होती इंदापूरपासून, आज 6,000 कुटुंब मासेमारीचे व्यवसाय अगदी चांगले ते स्वाभिमानानं जगायला लागले. स्वप्न दुसरं अशा स्वरूपाचं आहे, स्वाभिमानाने कष्टानं जी मुलं शिकायला लागली, स्वतःच्या पायावर उभं राहायला लागली. आता आमचे देखील 6 पोलीस पाटील झाले, आमचे देखील 10 ते 15 ग्रामपंचायत सदस्य झाले, आमचे देखील चांगल्या रीतीनं गावामध्ये राहायला लागले मुलं. आणि ह्या सगळ्या गोष्टींना ते करत असताना स्वप्न एवढंच आहे की आमचे सुद्धा मुलं पुढं या खुर्चीमध्ये बसतील या विचाराची वाटचाल आहे. म्हणजे पुढं ते तहसीलदार व्हावे, पुढं PI व्हावं, पुढं DYSP होतील, पुढं IAS होतील. आजचे विचार निदान 50 वर्षांना तर हा दिवस आपल्याला पाहायला मिळेल अशा स्वरूपाचे स्वप्न आता या प्रत्येक गरीब घरातील मुलं जे आहेत यातले एक असे घरातील मुलं आहेत की प्रत्येकाचे आईवडील दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करतात. प्रत्येकाचे आईवडील हे 1-1 रुपया जमा करून या मुलांचं शिक्षण करत आहेत. आणि अशा गरीब विद्यार्थ्यांना आपण यांच्या आयुष्यात हे दिवसच पाहिले नाही, असा जो दिवस आपण यांनी पाहिला म्हणजे तुमच्यासमोर येऊन विजेतेने त्यांनी ऐकून घेणं हा दिवस त्यांच्यासाठी अनोखा आहे. मी सर्वांना विनंती करेन की मान्य तहसीलदार साहेबांनी आणि आपण सर्वांना 5-5 मिनिटं आपापल्या विभागाची त्यांना माहिती द्यावी आणि त्यांनी जो त्या स्वरूपाची पुढची वाटचाल चांगल्या रीतीने पाहावी अशा स्वरूपाची अपेक्षा बाळगतो. मला आपण या ठिकाणी बोलायची त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो.
मी तर थांबतो. जय हिंद. बँक मॅनेजरला पोलीस मॅनेजरला फोन केला. PDCC ला मी पत्र